नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? तर आज नागपंचमी, तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे ओल्या नारळाचे कानोले मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ओल्या नारळाचे कानोले कोणी करंज्या तर कोणी पातोळे असेही म्हणतात. काही जणांच्या घरी नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे कानोले पण बनवले जातात. तर आपल्याकडे आज मी बनवणार आहे ओल्या नारळाचे कानोले. इथे मी कानोले उकडण्यासाठी हळदीची पाने आणलेली आहेत. तर ही पाने स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत. तुम्हाला केळीची पाने पण वापरायची असतील तर वापरू शकता. तर इथे मी वाटीमध्ये पाणी आणि एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. दोन्ही समान प्रमाणात घेतलं आहे. तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचे आहे. बरोबर 1 वाटी तांदळाला 1 वाटी पाणी गरम करून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये थोडे 1 चमचाभर तूप टाकायचे आहे. नंतर थोडेसे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर त्यामध्ये हळूहळू पीठ टाकून हलवून घ्यायचे आहेत. तर इथे माझा व्हिडिओ राहिलेला आहे. पीठ टाकतानाचा पीठ छान शिजलेले आहे. नंतर एका परातीत काढून चटका लागू नये म्हणून वाटीच्या साहाय्याने अगोदर मळून घ्यायचे आहे. नंतर हाताने छान मळून घ्यायचं आहे. तर त्या पिठाचे आपल्याला हवे तेवढ्या समान आकारात गोळे बनवून ठेवायचे आहेत. मी इथे थोडेसे पीठ लावून लाटून घेणार आहे. हवे असेल तर तुम्ही तूप पण इथे लावून लाटू शकता. लाटून झाल्यानंतर त्या लाटीला गोल आकार येण्यासाठी एका प्लेटाच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे आणि सारण भरून घ्यायचं आहे. लागेल तेवढे सारण भरून घ्यायचे आहे. नंतर त्याच्या कडा हळूहळू बोटाच्या साहाय्याने दाबून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक कानोल्यांच्या कडा काटा चमच्याच्या साहाय्याने चिटकवून घेतले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हाताने मोड घालू शकता. तर नंतर मी इथे एक कानवले हळदीच्या पानामध्ये ठेवून घेतले आहे. ते सगळे हळदीची पाने एका चाळणीमध्ये उकडण्यासाठी ठेवायचे आहे. तर एका कढईमध्ये मी गरम पाणी ठेवले आहे. तर ते थोडे गरम पाणी झालेले आहे. तर 15 मिनिटे आपण हे कानवले उकड काढण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे. नंतर त्याच्यावर झाकण झाकून 15 मिनिटं ठेवायचे आहे. 15 मिनिटानंतर इथे मी झाकण काढलेले आहे. तर इथे आपले कानवले व्यवस्थित शिजले आहेत. तर इथे मी एक कानवला काढून तुम्हाला दाखवणार आहे. ते गरम असल्यामुळे हाताला चटका लागत आहे. थोडा वेळ थंड झाल्यानंतर कानवले काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपले कानवले मस्तपैकी तयार झालेले आहेत. ते मी तुम्हाला एक कानवला पानातून काढून दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले कानवले एकदम छान झालेले आहेत. लाटी पातळ लाटल्यामुळे आतून त्याचं सारणही दिसत आहे. तर एकदम मऊसूत असे कानवले झालेले आहेत. कानवले हळदीच्या पानामध्ये ठेवून उकडल्यामुळे कानवल्यांना छान वास सुटलेला आहे. तर इथे कानवल्याच्या कडा पण अगदी पातळ छान बनलेले आहेत. तर इथे आपले कानवले बनवून तयार झालेले आहेत. मस्तपैकी छानसे कानवले बनवलेले आहेत. तर तुम्हाला ही कानवली रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि ही 1 वाटी किसलेला नारळ घेतला आहे.
तर इथे मी महानंद गाईचे तूप वापरून सारण बनवणार आहे. महानंद गाईचे तूप 2 चमचे घेतले आहे. नंतर ते तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचाभर खसखस टाकून घेतली आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटीभर किसलेला नारळाचा किस टाकला आहे. थोडंसं नारळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडं त्याचं पाणी सुकेपर्यंत, जास्त पण सुकू द्यायचं नाही. थोडासा ओलसर असला तर चव छान लागते. तर त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे. हे सगळं गूळ विरघळेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गूळ चांगला विरघळेपर्यंत परतायचा आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचाभर वेलची पूड टाकून घेतली आहे. नंतर अर्धा चमचा जायफळ टाकून घ्यायचे आहे. नंतर ते सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता बनवलेले ओल्या नारळाचे सारण घालून मी इथे कानवले बनवलेले आहेत. छानपैकी मोड घालून इथे कानवले बनवून ठेवलेले आहेत. तर आत्ता मी ते उकडून घेणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.